नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मी गेले 2-3 महिने क्लास ठेवला नव्हता, कोर्स ठेवला नव्हता, म्हणून 19 आणि 20 ऑक्टोबरला पुढच्या महिन्यात कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी 9699615507 9699615507. पण एक लक्षात घ्या की क्लास ऑफलाईन आहे, म्हणजे तुमचा गोंधळ व्हायला नको. आज 1200 पॉईंट मार्केट पडलं. बुल रनमध्ये अशाच प्रकारचं करेक्शन येतं. सकाळी मी सांगितलं होतं, म्हणजे मार्केटमध्ये जाईल असं आपण बोललो नव्हतो, पण कशा कशा प्रकारचे गोंधळ सध्या चालू आहेत ते सांगितलं होतं. जपानमध्ये नवीन प्राईम मिनिस्टर आले. चीन अर्थव्यवस्थेमध्ये पैसा झोकतो आहे. इस्रायलचा ताणतणाव चालू आहे. या सगळ्या गोष्टी आपण सकाळी बोललो होतो आणि त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून सगळ्या प्रकारचे टॅक्स, TDS सगळं 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आणि ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वगैरे बदल केले जाणार आहे. सेबीची मीटिंग आहे. या सगळ्यामुळे मार्केट 1200 पॉईंट पडलं. आता प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात हे आपल्याला मार्केटमध्ये शिकावं लागतं. आपण एकच लक्षात घेतो की धातूचे शेअर म्हणजे मेटलचे शेअर वाढत आहेत. पण मग त्याची दुसरी बाजू आहे ना, की जे कोणी मेटल खरेदी करतील त्यांना ते महाग पडणार नाही का? त्या कंपन्यांचं नुकसान होणार नाही का? तर नक्कीच नुकसान होईल. म्हणूनच कॅपिटल गुड्समधले शेअर मंदीत गेले, ऑटो शेअर्स मंदीत गेले. तेही आपण सकाळी बोललो होतो की इन्व्हेंटरी पडून राहिली आहे, मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट्स दिले जात आहे, त्यामुळे ऑटो शेअर मंदीत होते. आणि ज्या ज्या वेळेला धातूच्या शेअरमध्ये, मेटल शेअरमध्ये तेजी येते त्याचा उलट परिणाम कॅपिटल गुड्सच्या शेअरवर होत असतो आणि ऑटो शेअरवर होत असतो. कारण त्यांना धातू लागतो उत्पादन करण्यासाठी. आणि हे असेच जर मेटलचे शेअर वाढत राहिले तर काही काळाने रिअल इस्टेटवर सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसत असतो. त्यामुळे प्रत्येक घटनेचा 2 बाजूंनी विचार करत जा, कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल. लार्सन अँड टुब्रो दक्षिण भारतात एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम लागू करणार आहे. पारस डिफेन्सला L&T कडून 305 कोटीची ऑर्डर मिळाली. NBCCला NHAI कडून 101 कोटीची ऑर्डर मिळाली. वेल्स्पन कॉर्प यांना मिडल ईस्टकडून पाईपसाठी आणि बेंड याच्यासाठी ऑर्डर मिळाली. लुपिनने स्कोप बरोबर ऑप्टस रेंज ऑफ प्रॉडक्ट्स मेक्सिकोमध्ये कमर्शियलाइज करणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं याच्यासाठी करार केला. व्हीनस रेमेडीजला मोरोक्को आणि फिलिपाईन्समध्ये कॅन्सरच्या 2 औषधासाठी मार्केट ऑथोरायझेशन मिळालं. मनबा फायनान्स हा शेअर आज 25% प्रीमियमवर लिस्ट झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 150 रुपयाला
तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 145 रुपयाला लिस्टिंग झालं. इंटर आर्क बिल्डिंग प्रॉडक्ट्सनी त्यांच्या नवीन उत्पादन युनिटसाठी 51,926 स्क्वेअर मीटर जमीन गुजरातमध्ये घेतली. GRM ओव्हरसीज आणि सर्वेश्वर फूड्स हे दोन्हीही तांदळाचे शेअर आहेत. आज तांदळाच्या शेअरमध्ये तेजी होती कारण तांदळाचा साठा भरपूर आहे, पाऊसही भरपूर पडला आहे, त्यामुळे तांदळाचं उत्पादन चांगलं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारने त्यांचा हस्तक्षेप कमी केला आहे आणि बंधनं ढिली केली आहेत, म्हणून तांदळाची चांगली निर्यात होईल. बासमती तांदूळ आणि नॉन बासमती तांदूळ सुद्धा. त्यामुळे KRBL, LT फूड्स, कोहिनूर फूड्स, चमनलाल सेठिया आणि त्याचबरोबर GRM ओव्हरसीज आणि सर्वेश्वर फूड्स या शेअरमध्ये तेजी होती. PC ज्वेलर स्टॉक स्प्लिटवर आज त्यांची बैठक आहे, त्यामध्ये विचार करणार आहे. मार्केट संपेपर्यंत काय तरी या संबंधात काही कळलं नाही. अरविंदो फार्माचा जो आर्म आहे एपिटोरिया फार्मा, त्याची तपासणी झाली 23 ते 27 सप्टेंबर. त्याच्यामध्ये 10 त्रुटी दाखवल्या गेल्या. 7 ऑक्टोबरला शक्ती पंपची बोनसवर विचार करण्यासाठी बैठक आहे, पण त्यांनी सांगितलं की एका शेअरवर 5 शेअर बोनस देण्याचा आम्ही विचार करीत आहोत. RVNLला 180 कोटीची ऑर्डर ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून मिळाली. SBI कार्ड ही सिंगापूर एअरलाईन बरोबर को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करणार आहे. IOCचा राईट्स इश्यू येणार होता, तो प्रस्ताव रद्द करण्यासाठी त्यांना बोर्डाची मंजुरी मिळाली. हा राईट्स इश्यू 22,000 कोटीचा यायचा होता, पण हा रद्द होणार असं दिसतंय. रद्द करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. ब्लू डार्ट ही 1 जानेवारीपासून 9% ते 12% दरम्यान त्यांच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे. बघूया काय काय होत आहे. म्हणजे आज मार्केट एवढं 1200 पॉईंट पडलं, ते वन डे वंडरसारखं पडलं. उद्या लगेच सुधारेल का काय काय होतं आहे आपल्याला बघितलं पाहिजे. सेबी काय करते हे बघितल्यानंतरच आपल्याला कळेल. बघूया उद्या मार्केट उघडल्यावर काय करते, सेबी काय काय नियमात बदल करते, त्याच्यावर उद्याच्या मार्केट अवलंबून आहे. वाट पाहूया काय होतं आहे, पण घाबरून जाण्याची गरज नाही. बुल रन असला की मार्केट अशाच पद्धतीने पडतो. म्हणजे जसं जुलैमधला पाऊस वेगळा असतो, श्रावणातला पाऊस वेगळा असतो आणि परतीचा पाऊस वेगळा असतो. पाऊसच असतो, पण तिन्ही प्रकारच्या पावसामध्ये आपल्याला फरक आढळतो. तसंच बुल रनमध्ये मार्केट पडणं आणि बेअर रनमध्ये मार्केट पडणं याच्यामध्ये फरक असतो. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कदाचित उद्या मार्केट सावरलं तर 1000 पॉईंट पुन्हा मार्केट तेजीतही जाऊ शकतं. फक्त आपण एवढंच करायचं की मार्केट तेजीत गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग करायचं आणि मार्केट जेव्हा मंदीत जाईल तेव्हा आपल्याला जे शेअर खरेदी करायचे असतील ते खरेदी करायचे. एवढंच आपल्या हातात आहे. बघूया उद्या काय होत आहे. नमस्ते.